नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी पूर्व परीक्षा विषय गणित भाग 1 ची सराव प्रश्नपत्रिका बघत आहोत. एकूण 40 गुणांचे आहेत. वेळ 2 तास आहे. त्या अगोदर मित्रांनो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. असे प्रकारचे सराव प्रश्नपत्रिका अजून अपलोड होतील. तर जास्तीत जास्त हा चॅनल सबस्क्राईब करा आणि लगेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर आपण सराव प्रश्नपत्रिका बघूया. प्रश्न पहिला आहे की खालील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा. पहिला आहे x² अधिक mx वजा 5 बराबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ 2 असेल तर mची किंमत खालीलपैकी कोणती आहे? वजा 2 आहे की वजा 1/2 आहे की 1/2 आहे की 2 आहे? हे चारपैकी कोणता बरोबर आहे ते तुम्हाला लिहायचे. आणि दुसरं आहे की एका अंकगणिती श्रेणीसाठी a बराबर 3.5, d बराबर 0, n बराबर 101 तर tn ची किंमत किती आहे? 0 आहे की 3.5 आहे की 103.5 आहे की 104.5 आहे? हे तुम्हाला लिहायचे इथे. आणि तिसरा आहे एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून डॅश आकारला जातो. IGST, CGST, SGST, UTGST. ह्याच्यापैकी कोणता GST वापरला जातो ते तुम्हाला इथे लिहायचे आहे. आणि चौथा आहे जर NA बराबर 2, PA बराबर 1/5 तर NS तुम्हाला कळायचे. 10 आहे की 5/2 आहे की 2/5 आहे की 1/3 आहे? असे तुम्हाला इथे लिहायचे जो बरोबर आहे. आणि आहे पुढील प्रश्न सोडवा. 4 मार्कासाठी हे 4 प्रश्न आहेत तुम्हाला इथे. पहिल्या खाली निश्चिकाची किंमत काढा. तुम्हाला निश्चिकाची तिरकस करून तुम्हाला गुणाकार करायचे. आणि दुसरा खाली समीकरण ax² प्लस bx अधिक c बराबर 0 या स्वरूपात लिहा. हे जे तुम्हाला समीकरण दिलेलं आहे ते तुम्हाला ax² प्लस bx अधिक c बराबर 0 या स्वरूपात तुम्हाला लिहायचे आहेत. आणि तिसऱ्या खालील बाबतीत किती सक्त आहे? प्रत्येक कार्डावर एक संख्या याप्रमाणे 10 पासून 20 पर्यंतच्या संख्या लिहिल्या आहेत. त्यातून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने निवडायचे आहे. आणि चौथा आहे सरळ पद्धतीने मध्य काढण्याचे सूत्र लिहा. आणि प्रश्न दुसरा आहे पुढीलपैकी कोणते 2 कृती पूर्ण करा. पुढीलपैकी कोणते 2 कृती पूर्ण करा. उदाहरण आहे दर्शनी किंमत आहे, मूल्य प्रकार आहे, बाजारभाव. दर्शनी किंमत 10 रुपये आहे तर मूल्य प्रकार अधिमूल्य बराबर 7 रुपये तर बाजारभाव किती येईल? आणि दर्शनी किंमत 25 रुपये आहे तर मूल्य प्रकार किती येईल आणि बाजारभाव तर 16 रुपये आहेत. आणि मूल्य प्रकार सममूल्य आहे आणि बाजारभाव आहे 5 रुपये तर दर्शनी किंमत किती येईल? दर्शनी किंमत 10 रुपये आहे तर मूल्य प्रकार किती आहे आणि बाजारभाव तुम्हाला 5 रुपये दिलेला आहे. आणि दुसरा आहे 2 मुलगे B1 व B2 व दोन्ही मुले G1 व G2 यांच्यातून दोघांची एक रस्ता समिती बनवायची आहे तर त्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. 2 मुलांची समिती, 2 मुलींची समिती, एक मुलगा व एक मुलगी यांनी मिळून तयार होणारी समिती हे तुम्हाला भरायचे आहे. आणि तिसरा आहे वारंवारता बहुभुज काढण्यासाठी खाली पुढील सारणी पूर्ण करा. वर्ग 18 ते 19, 19 ते 20, 20 ते 21 आणि तुम्हाला हे वर्ग भरायचे आहेत. 18 ते 5 आहे म्हणजे 18 ते 19 मध्ये मंथमध्ये तुम्हाला 18 आणि 19 मध्ये काय येतो? 18.5 येते. आणि 19 आणि 20 मध्ये 19.5 येते. असे तुम्हाला भरायचे आहेत. आणि वारंवारता 4 आहे असे तुम्हाला हे भरायचे सगळे. आणि आहे खालील प्रश्न सोडवा. फक्त 4 8 मार्कासाठी आहे. एक प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क आहे. पहिला आहे खालील एक समीकरण सोडवा. 2x वजा 3y बराबर 9 आणि 2x अधिक y बराबर 13. दुसरा आहे विवेचकाच्या किमतीवरून पुढील वर्ग समीकरणांची मुळांचे स्वरूप ठरवा. हे किंमत दिले त्यावर हे वर्ग समीकरण दिलेलं आहे. त्यावरून तुम्हाला विवेचकाच्या किमतीवरून वर्ग समीकरणांचे मुळांचे स्वरूप तुम्हाला ठरवायचे. तिसरा आहे दिलेली अंकगणित श्रेणी 12, 16, 20, 24 आहे. या श्रेणीचे 24वे पद काढा. तुम्हाला 24वे पद काढायचे आहे. आणि चौथा आहे
खेळण्यातील एक रिमोट कंट्रोल कारची GST करासह एकूण किंमत 1770 रुपये आहे. GSTचे दर 18% आहे. तर त्या करपात्र किंमतीची काढायची, तुम्हाला करपात्र किंमत काढायची आहे. आणि 5वा आहे 2 नाणी फेकली असता खालील घटनांची संभाव्यता काढा. आणि प्रश्न 3रा आहे पुढीलपैकी कृती पूर्ण करा. पहिला आहे 8ने भाग देणाऱ्या सर्व 2 अंकी संख्यांची बेरीज करण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. 8ने भाग देणाऱ्या 2 अंकी संख्या. पुढील कृती दिलेला मी दाखवतो तुम्हाला. ही कृती आहे तर तुम्हाला भरायची आहेत काळजीपूर्वक. आणि दुसरा आहे एक रक्तदान शिबिरात विविध वयोगटांनी 200 व्यक्तीने केलेल्या रक्तदान दिले आहेत. त्यावरून वृत्तालेख करण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. वयोगट, व्यक्तींची संख्या, केंद्रीयकोनाचे माप हे तुम्हाला दिलेले आहे. ते तुम्हाला वृत्तालेख काढायचे आहेत. खालीपैकी 2 प्रश्न सोडवा. खाली वर्ग समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा. हे समीकरण दिले तुम्हाला पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायचे आहेत. खाली एक समाई समीकरण क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. 7x + 3y = 15 आणि 12y + 12y - 5x = 39. आणि तिसरा आहे प्रशांतने 100 रुपये दर्शनी किंमतीचे 50 शेअर 180 रुपये बाजार भावाने खरेदी केले. त्यावर कंपनी 40% लाभांश दिला. तर प्रशांतच्या गुंतवणुकीवरील परताव्याचा दर काढा. आणि 4था आहे अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार केली तर खालील घटनांची संभाव्यता काढा. पहिल्या ती संख्या विषम असेल आणि दुसऱ्या ती संख्या 5च्या पटीत असेल. आणि प्रश्न 4था आहे की खालीलपैकी कोणते 2 प्रश्न सोडवा. गुण आहे 8. पहिल्या एका नाट्यगृहात खुर्च्यांच्या एकूण 27 रांगा आहेत. 27 रांगा आहेत. तर पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत. तर दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या. याप्रमाणे सर्व खुर्च्याची मांडणी आहेत. तर 15व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील, अशा प्रकारे तुम्हाला सोडवायचे आहेत. पहिले तुम्ही प्रश्न काळजीपूर्वक वाचा, तेव्हा तुम्ही प्रश्न सोडवा. दुसरा, मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्षे आहे. 3 वर्षापूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्या वेळच्या वयाच्या चौपट होते. तर त्या दोघींचे आजचे वय काढा. हे तुम्हाला मनीषा आणि सविताचे वयांची बेरीज दिलेली आहेत. आणि 3 वर्षापूर्वी मनीषाचे वय वेळच्या वयाच्या चौपट होते. अशा प्रकारे तुम्हाला दोघींचे आजचे वय काढायचे आहेत. आणि तिसरा आहे खालील सामग्रीसाठी वारंवारता बहुभुज काढा. वीज बिले, कुटुंबे 0 ते 200, 200 ते 400, 400 ते 600, 600 ते 800, 800 ते 1000. आणि कुटुंबे दिलेल्या 240, 300, 450, 350 ते 60 असं दिलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्हाला वारंवारता बहुभुज काढायची आहेत. 4 मार्कासाठी आहे प्रश्न. मित्रांनो, आत्तापर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि जास्तीत जास्त हा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि काही शंका असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. आणि जास्तीत जास्त प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लगेच लाईक करा. आणि तुम्हाला कुठल्या विषयाची पाहिजे असेल प्रश्नपत्रिका ते पण तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि प्रश्न 5वा आहे की खालीलपैकी एक उपप्रश्न सोडवा. पहिला आहे की x² - 4kx + k + 3 = 0 या वर्गीय समीकरणाच्या मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. तर k ची किंमत काढा. आणि दुसरा आहे नजमा या GST कायदा अंतर्गत नोंदणीकृत दुकानाचे मालकीण आहेत. त्यांनी खरेदीवर एकूण GST 12,500 रुपये दिला होता व विक्रीवर एकूण GST 14,750 रुपये गोळा केला आहे. तर त्यांनी किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल व त्यांच्या देय GST काढा. अशा प्रकारे मित्रांनो इयत्ता 10वी पूर्व परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका संपलेली आहे. विषय गणित भाग 1 ची आहे.
जर तुम्हाला अजून विषयाची पाहिजे असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त हा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तुम्हाला कुठल्या विषयाची पाहिजे असेल सराव प्रश्नपत्रिका ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त हा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.